शोभा संतोष किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण खरवस बनवूया। हे बघा, खरवसाचं दूध 1 लिटर दूध घेतलेलं आहे। हे बघा, घट्ट दूध आहे। त्याच्यामध्ये आपण अर्धा लिटर आपण म्हशीचं, हे पण म्हशीचंच आहे खरवसाचं दूध, आणि हे पण आपण त्यात टाकण्यासाठी म्हशीचंच दूध घेऊ आपण अर्धा लिटर, कारण हे खूप घट्ट आहे ना, त्याच्यामुळे त्यात साधं दूध आपल्याला टाकावंच लागतं। आणि यात मी साखर टाकून गरम करून घेतलं आणि चांगलं साखर विरघळून घेतलेली याच्यामध्ये, आणि थोडं गार करून घेतले, कोमट आहे हे। आता हे आपण यात मिक्स करूया। ह्या घट्ट दुधामध्ये आपण यात मी 200 ग्रॅम साखर मिक्स करून घेतली आणि चांगली गरम करून विरघळून घेतली, आणि आता थंड करून घेतलं। आता हे आपण यात ह्या खरवसाच्या दुधामध्ये बघा किती घट्ट आहे, त्याच्यात आपण टाकूया। आता हे आपण चांगले एकजीव करून घेऊ। नंतर आपण त्यात ही वेलची पूड आणि जायफळ पूड मिक्स करून घेतली मी। हे छान आपण आता चांगलं एकजीव करून घेऊ। पण असं कुकरमध्ये पाणी उकळत ठेवू आणि त्यातली वरची शिटी काढून घेऊ आपण। 2 समान भांड्यांमध्ये, या 2 आपण कुकरचे 2 भांड्यांमध्ये आपण हे मिश्रण काढून घेऊ। अगोदर हे छान चांगलं मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं छान। तुम्ही यात गूळ पण टाकू शकता, पण मी साखर टाकली। गुळाचं पण छान लागतं। गूळ किंवा साखर दोघांपैकी एकाचा वापर करायचा। हा मसाला समप्रमाणात 2 भांड्यांमध्ये लागला पाहिजे की नाही, मग आपण असं थोडं थोडं टाकून घ्यायचं इकडे। हे बघा, 1 भांडं आपण हे ठेवून घेतलं। आता आपण हे दुसरं भांडं पण असं त्याच्यावर ठेवून घेऊ अगोदर। आता आपण हे राहिलेलं दूध हे बघा, आता आपण 20 ते 25 मिनिटं आपण शिटी काढून आपण छान उकळून घेऊ। आपण याच्या वड्या बनतील छान। त्याच्यात पाणी पडू नये म्हणून आपण असं छान झाकण ठेवायचं त्याच्यावर, आणि मीडियम गॅसवर करायचं, आणि आपण ही शिटी काढून घ्यायची। आता हे आपण छान उकळून 20-25 मिनिटं उकळून घेऊ। नंतर थंड करून आपण फ्रीजमध्ये ठेवू, 4 ते 5 तास ठेवू। नंतर आपण मग त्याच्या वड्या पाडू। चला, आता आपण बघूया कुठपर्यंत आपलं खरवस तयार झालं। आता आपण काढून घेऊया। हे बघा, असं आता आपण हे काढून घेतलं। आता एक आपण गार करून घेऊ। आता हे आपल्याला जरी असं पातळ जरी वाटत असलं तरी ते थंड झालं की एकदम घट्ट होतं। आता आपण गार करून नंतर आपण फ्रीजमध्ये ठेवून घेऊया 4-5 तास। साधारणतः आपल्याला 30 मिनिटं लागले आपल्याला हे करायला, मीडियम गॅसवर। आता आपण हे थंड करून मग गॅस आपण फ्रीजमध्ये ठेवून देऊ, आणि मग त्याच्या वड्या करू आपण। तुम्हाला हे बघा, आपण खरवस हे बघा वाफवून घेतलं आणि 3 ते 4 गार करून 3 ते 4 तास आपण फ्रीजमध्ये ठेवलं, कारण का आता हे छान असं घट्ट होतं। हे बघा, अशा प्रकारे वड्या तयार झाल्या। हे बघा, आता आपण एक भांड्यामधल्या वड्या अशा छान कापून घेतल्या। आता आपण हे दुसऱ्या भांड्यातल्या पण कापून घेऊ बघा अशा।
बघा सहज सहज कापल्या जातात बघा. चौकोनी आकार, कोणत्याही आकारात कापलं तरी चालेल. हे बघा असे काप देऊन घेतले मी. अगदी मऊ लुसलुशीत तोंडात टाकताच विरघळणारी खरवसाची वडी. हे बघा अशा रीतीने आपण ही तयार केली. बघा ही माझी रेसिपी अशा पद्धतीने करून बघा. आणि आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.